शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। माणसाचा खून झाला तरी तो सुटतो, पण एखाद्या डुकरांनी हरणाला त्या ठिकाणी कुत्र्यांनी पकडलं, त्या शेतकऱ्याला आणि शेतमजुराला तुम्ही बांधून नेता आणि चुकून त्याचा कुत्र्यांनी त्याचा डुकराला पकडलं तर तुम्ही त्या शेतकऱ्याला बांधून घेऊन जाता। मग या राज्यामधला शेतकरी आत्महत्या का करतोय? विशेष करून विदर्भातला शेतकरी का आत्महत्या करतोय? त्याला सांगतात की बाबा दारूने मेला, ऍक्सिडेंटने मेला, शेतकऱ्यांना काय न्याय देणार आहात? काय भूमिका तुमची आहे? तुम्ही जे म्हणालात पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही नव्हतात की आम्ही तुम्हाला जे पत्र पाठवलं चहापानावर बहिष्कार टाकून, तुम्ही सांगितलं की हेच तुमचे पत्र येतात, तेच कहाणी आहे। ही कहाणी आम्हाला सांगावं का पडतं? त्याचं कारण असं आहे की आखरी तुम्ही हे प्रश्न सातत्याने तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करता आणि म्हणून तुम्हाला वारंवार ते आठवण करून देण्याची गरज आहे। विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार नाही, काही बोलायचं नाही, आपल्याजवळ आकडे असतील, पण तेही हजारो आकडे जे तुमच्याजवळ आहेत त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या आहेत। पण तुमचा जिल्हाधिकारी कुठल्या ना कुठलं कारण सांगून त्याला सांगतात की बाबा हे दारूने मेला, ऍक्सिडेंटने मेला, अशा पद्धतीची कारण सांगून त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कसं कमी दाखवता येईल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न असतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, कारण की महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये आपल्या सांगण्याप्रमाणे की आम्ही सगळं एक नंबर महाराष्ट्र आहे, बाकी सगळ्या राज्यापेक्षा आम्ही पुढे आहोत। मग या राज्यामधला शेतकरी आत्महत्या का करतोय? विशेष करून विदर्भातला शेतकरी का आत्महत्या करतोय? याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल। त्याच्यावरच्या उपाययोजना आपल्या काय राहणार आहेत? त्या उपाययोजना या शेतकऱ्यांच्यासाठी पुढच्या काळामध्ये मला आठवतं फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही अशी व्यवस्था करू आणि एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी व्यवस्था करू। पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या उलट्या वाढल्यात। आज सोयाबीनचा प्रश्न आपण घेतलात, तुम्ही कापसाचा प्रश्न घेतलात, कांद्याचा प्रश्न घेतलात, संत्र्याचा प्रश्न घेतलाय, 4 पिकं विदर्भातली महत्त्वाची आहेत। तुरी आहे, तोही प्रश्न आहे। आज तुम्ही केंद्र उघडलेत, परवा सावरकर तसेच मधात उभे, आता जसे झाले उभे तसे त्या दिवशी उभे झाले होते, आमचे केंद्र सुरू झालेत, पैसे कुठे मिळाले? शेतकऱ्यांनी जेव्हा दिवाळीच्या काळामध्ये जेव्हा आमचं सोयाबीन निघालं त्यावेळेस तुमचे केंद्र चालू नव्हते झाले, ऐका ना, नाही झाले। दिवाळी साजरी करायची आहे, पोरांना गोडधोड द्यायचं आहे, कपडे लत्ते शिवायचे आहेत, तुम्ही शेतकरी आहात संजयजी। खरं तर सरकारने एक त्याचा टाइम टेबल तयार केला पाहिजे। पीक निघायला बरोबर सरकार त्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे। दरवर्षी आपण पाहतोय की दरवर्षी मागणी करावं लागतात। आजही मगाशी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे होतो, तिथं मगाशी आमचे एक आमदार आले, त्यांनी सांगितलं की माझ्या इथलं केंद्र अजून चालू करून नाही झालं, ते चालू करून द्या। त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी पणन जे कोणी डायरेक्टर असतील त्यांना फोन केला, ते केंद्र अजूनही अनेक भागामध्ये नाही झालं सुरुवात। पर्यायानं व्यापाऱ्याला कमी भावानं विकावं लागतं। आमच्या इथं धान पिकाचा तोच हालत आहे। सगळ्यात विकल्यानंतर आम्ही केंद्र चालू करत असू तर त्याचा शेतकऱ्यांचा पर्यायानं नुकसान होते। त्याला ज्यांनी तेवढा पैसा शेतीमध्ये लावला तो पैसा निघत नाही, घेतलेलं कर्ज त्याला वापस करता येत नाही, आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने एक त्याचा टाइम बॉन्ड एक प्रोग्राम तयार केला पाहिजे। आणि ज्यावेळेस पीक निघतं, सरकारला माहित असतं की कुठल्या काळात पीक निघणार आहे, त्यावेळेस सरकार पहिलं उभं राहिलं पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय मिळणार। तेव्हाच त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही MSPच्या पेक्षा कमी भावाने विकू देणार नाही। आपण MSP पण आपलं काही फार काही मोठं नाही आहे, तेही नाममात्र आहे, त्याच्यापेक्षा कमी भावानं आज आमचा शेतकरी विकतो आहे आणि तिथंच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या। आज वन्य प्राण्यांची अवस्था पाहिली विदर्भामध्ये सध्या हे भयानकच आहे। उभं पीक आमचं शेतकऱ्याचं त्या ठिकाणी खाल्लं जातं। आपण सांगतोय की आम्ही शेतकऱ्याला मदत करतोय, आम्ही कधी जेवढी मदत पहिले नव्हती तेवढी मदत आम्ही करतोय, आम्हाला मदत करूच नका। काय मदत करून काय मिळणार आहे? ते तुमचा वन अधिकारी ते आमच्या शेतकऱ्याला फिरवतो, त्याचा पंचनामा बरोबर करत नाही, त्याला जे मदत मिळायला पाहिजे ती मदत बरोबर मिळत नाही। वन्य प्राण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त केले जातात। मी मागच्या काळात हे सांगितलं की वाईल्ड लाईफ ऍक्ट जो आहे दादा, वाईल्ड लाईफ ऍक्ट जो आहे, वाईल्ड लाईफ ऍक्ट जो आहे आपला, त्याच्यामध्ये जेव्हा तो ऍक्ट आला त्याच्यामधला प्रोव्हिजन आहे, त्या प्रोव्हिजन मध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा
कारण की ज्यावेळेस ऍक्ट आला त्यावेळेस हिंस्त्र प्राण्यांची संख्या जास्त होती आणि तृणावर जगणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी होती. त्याच्यामध्ये कायद्यामध्ये प्रोव्हिजन असं केलं की जेव्हा हे तृणावरच्या प्राण्यांची संख्या वाढेल तर त्याला शेड्यूल मधून बाहेर काढता येईल. जसं आपण कोंबड्या बकऱ्या हे जे सगळं आहे हे शेड्यूल मध्ये नाही आहेत, हे नॉन शेड्यूल मध्ये आहे, म्हणून आपण त्याला खाण्यासाठी वापरतो. पण हे शेड्यूल मध्ये राहिलं असतं तर आपल्याला तो वन्य ऍक्ट आपल्याला वन्य प्राणी ऍक्ट लागला असता. महाराष्ट्र सरकार का नाही, मी मागच्या वेळेस सांगितलं की महाराष्ट्र सरकारने तातडीनं केंद्र सरकारला हरणं असतील, काळवीट असेल, डुकरं असतील, याला शेड्यूल वरून कमी करण्याच्या बाबतचं, कारण की तुमच्याजवळ त्याची संख्या आहे. तुम्ही तर जनगणना माणसाची करत नाही पण जंगलातल्या जनावरांची करता. तर मग तुम्ही जेव्हा जंगलातल्या जनावरांची जनगणना करता तर त्याला शेड्यूल मधून का काढत नाही? त्याच्या शेतामध्ये त्याचं शेत खात आहे आणि चुकून त्याच्या कुत्र्यांनी त्याचा डुकराला पकडलं तर तुम्ही त्या शेतकऱ्याला बांधून घेऊन जाता. त्या वन्यप्राणी कायद्यामध्ये वन विभागवाले ऐकतच नाही. माणसाचा खून झाला तरी तो सुटतो, पण एखाद्या डुकराने हरणाला त्या ठिकाणी कुत्र्यांनी पकडलं त्या शेतकऱ्याला आणि शेतमजुराला तुम्ही बांधून नेता. आणि म्हणून हे काही बरोबर नाही. आणि म्हणून हताश होऊन इलेक्ट्रिकचा त्याच्यामधला प्रॉब्लेम आहे. तुम्ही सांगितलं परवा मुख्यमंत्री महोदयांनी उत्तरात त्यांच्या राज्यपाल महोदयांच्या उत्तरात ते सांगत होते की आम्ही 24 तास विद्युत देऊ. मी अध्यक्ष महाराज सांगतो की ही सौर ऊर्जाचे प्रकल्प हे हळूवार होणार आहे, पण आज इलेक्ट्रिक विभागाची विद्युत शेतकऱ्यांना पाहिजे. तुम्ही सांगता की 24 तास तो आपला पीक तसा पद्धतीचा तयार करतो की मला 24 तास सरकार लाईट देणार आहे आणि ते तसं पिकाचं लागवण करतो. त्याच्या शेतामध्ये पाणीच जात नाही कारण की लाईटच नाही. तुमच्या इलेक्ट्रिक विभाग म्हणतो की आता आम्ही तुम्हाला कनेक्शन देणार नाही. कुठलंही आता तुमचे साईड बंद करून टाकलेत तुम्ही, तर शेतकरी जाणार कुठं? शेतकऱ्यांना तुम्ही दिवसाची कमीत कमी तुम्ही 12 ते 14 तास तरी लाईन तुम्ही शेतकऱ्यांना दिली तर मला असं वाटतं की मी 24 तास नाही म्हणणार, पण तुम्ही 14 ते 16 तास लाईन अगर शेतकऱ्यांना दिली तर शेतकरी या आसमानी संकटापासून वाचेल आणि आपल्या विद्युत व्यवस्थेच्या माध्यमातून आपलं पीक जगवू शकेल. आणि म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही विद्युत पंपाचं जे कनेक्शन आहे ते पण आपण देऊ. जिथपर्यंत तुमच्या सौर ऊर्जेचा प्रकल्प पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही हे सगळं देऊ आणि जवळपास 16 तास लाईट देऊ. एवढं तर आपण जाहीर करू शकता. शेतकऱ्यांसाठी आम्ही कमी दराची विद्युत देतो म्हणून आम्हाला आता ते परवडत नाही. आपण अनेक लोकांच्या कर्ज माफ केलेले आहेत, मोठ्या मोठ्या लोकांचे कर्ज माफ करतोय, पण शेतकऱ्यांसाठी आपण विद्युत व्यवस्थेसाठी शासनाचं धोरण असलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या लपलेल्या आहेत. या आत्महत्या वाचवायच्या असतील तर विद्युत असेल, वेळेवर कर्ज पुरवठा असेल, त्याच्या शेतीच्या मालाला योग्य भाव असेल, वन्य प्राण्यापासून त्याच्या पिकाचं संरक्षण असेल, या सगळ्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं तर मला असं वाटतं की आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकू.